ओके सो हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. बऱ्याच दिवसानंतर कॅमेरा हातात घेतलाय, बऱ्याच दिवसानंतर व्लॉग करतोय. बऱ्याच मित्रांचे आणि नातेवाईकांचे कमेंट्स आले, कॉल आले की बाबा व्लॉग का बरं येत नाही, व्लॉग का थांबले. तर सगळ्या गोष्टींचे उत्तर या व्लॉगमध्ये मिळणार आहे. तर त्याआधी ज्यांनी अजूनही कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जायचं आहे, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपल्याला लवकरच 500 सबस्क्रायबरचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे. तर उत्तर द्यायच्या आधी आपल्याला एक नवीन मोबाईल घ्यायला जायचं आहे. तर आधी आपण गावात जाऊ, एखादा ठीकठाक सुंदरसा एखादा मोबाईल घेऊ आणि मग त्याचे अनबॉक्सिंग करायचं आहे आज आपल्याला मोबाईलचं. आणि तसंच तुम्हाला व्लॉग न यायचे कारण काय ते आणि इतक्या उशिरा यायचं कारण काय व्लॉग त्याचे उत्तर मिळतील, काही काळजी करू नका. तर आधी आपण जाऊ दुकानात, मोबाईल बघूया एखादा. लेट्स गो. ओके गाईज, सो फायनली आपण एस मोबाईलमध्ये आलो आहे. शॉप ओपन व्हायच्या आधीच मी आलो आहे. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर आता शॉप उघडतोय, माझा फ्रेंड येतोय, तो आला की बघू मग मोबाईल. लेट्स गो. ओके गाईज, तर इथे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे हँडसेट, पॉवर बँक, स्मार्ट वॉचेस मिळतील. सॅमसंग S24 अल्ट्रा, आईफोन 13, 14, 15 ऑलमोस्ट सगळ्याच प्रकारचे मोबाईल भेटेल इथे. और ये है हमारे दोस्त कौस्तुभ भाई जिन्होंने हमें मोबाईल दिलाया. लेट्स गो. तर आपण आपला स्मार्टफोन घेतलाय द बेस्ट शॉप SS मोबाईलमधून. आता घरी जाऊन याची आपल्याला अनबॉक्सिंग करायची आहे. लेट्स गो. ओके गाईज, सो फायनली आय एम बॅक होम विथ माय न्यू फोन. तर आता होणार आहे याचं अनबॉक्सिंग. लेट्स गो. ओके, सो लेट्स स्टार्ट द अनबॉक्सिंग ऑफ आवर न्यू फोन Realme 12 Plus 5G. तर हा मोबाईल घेतला आहे मी SS मोबाईलमधून. तर सगळ्यात आधी आपण फोनची अनबॉक्सिंग करू. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला एक वेलकम नोट भेटली आहे रिअलमीकडून. हे वेलकम टू रिअलमी फॅमिली. ओके, दॅट्स प्रिटी गुड. ओके, आणि मागं मेक इट रिअल. तर ह्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला काय भेटले, एक बॅक कवर भेटले. Realme 12 Plus 5Gचं बॅक कवर भेटले सगळ्यात आधी. त्यानंतर आपली रेग्युलर सिम कार्ड टाकण्याची पिन भेटली आहे. त्यानंतर हे काही वॉरंटी कार्ड्स आणि मोबाईलबद्दल डिटेल्स सगळ्या गोष्टी. आणि इकडे आपला मेन डिव्हाइस Realme 12 Plus 5G. ओके, तर असा आहे आपला Realme 12 Plus 5G. वुडलँड ग्रीन कलरचा घेतला होता मी. पूर्ण बॅक लेदरची आहे आणि साईड पॅनल पूर्ण क्रोम आहे, चमकता आहे, सुंदर. तर अजून काय आहे आपल्याकडं मागं ते बघूया. ओके, तर मध्ये एक चार्जर दिलं आहे. 67 वॉटचं सुपर फास्ट चार्जर भेटलं आपल्याला, 67 वॉटचं. बस, बाकी तर काही नाही, इतकंच आहे. आता फोन जर बघितला तर तुम्ही वुडलँड ग्रीन कलरचा मी मोबाईल घेतला होता. हा लेदर आहे, लुक एकदम प्रीमियम आहे. ट्रिपल कॅमेरा आहे. सगळ्यात आधी मेन जो कॅमेरा आहे तो आपल्याला भेटतो 50 मेगापिक्सल, त्यानंतर 8 मेगापिक्सल, त्यानंतर 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा. लुक खूप छान आहे, लुक आवडला मला, त्याच्यामुळेच मी घेतला. इथे तुम्हाला रिअलमीची बॅजिंग दिसते. आणि मेन म्हणजे आपल्याला इथे तुम्हाला ऑक्सची जॅक पण मिळतोय, ते महत्त्वाचं आहे सगळ्यात आधी. जे माझ्यासारखी वायर्ड हेडफोन्स वापरणारी जनता आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि जो माझा हा डिव्हाइस आहे तो मी घेतला आहे 256 GB व्हेरियंट. याच्यामध्ये 8128 पण भेटतो आणि मी घेतला 8256. 5000 mAhची बॅटरी याची. ओपन केलेलं आहे मी, तर तुम्हाला इथे इन स्क्रीनच फिंगरप्रिंट मिळते फोनची. तर असा काही आपला Realme 12 Plus 5G. स्मूथ आहे खूप चालण्यासाठी, बघितलं मी यूज करून, खूप स्मूथ आहे. आणि 5G असल्यामुळे नेटवर्कचा तर इश्यू काही येणारच नाही. तर असा काही आपला फोन आहे. आणि फ्रंट 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तुम्हाला एक्सेसने मला एक गिफ्ट दिलं आहे फोनसोबत.
तर गिफ्ट बघूया आता आपण, गिफ्टची अनबॉक्सिंग करू. लेट्स गो. ओके, तर गिफ्ट आपल्याला एक स्मार्ट वॉच दिलं आहे. कोनेक्ट कंपनीचं स्मार्ट वॉच दिलं आहे. काय नाव आहे याचं, SW अल्ट्रा 1.83 HD IPS डिस्प्ले कॉलिंग स्मार्ट वॉच. तर बघूया आता कसं आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला एक कोनेटची बॅजिंग घेतली आहे. त्यानंतर हा असा काही आपला स्मार्ट वॉच. तर आधी आपण आता स्मार्ट वॉचची अनबॉक्सिंग करू. ओके, तर असं आहे आपलं स्मार्ट वॉच. ओके गाईस, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बरेच फीचर्स आहे आपल्या वॉचमध्ये. तर फीचर्स जसं की हे काय रनिंग वगैरे, स्किपिंगचं फीचर आहे, सायकलिंगचं फीचर आहे, ट्रेकिंगला तुम्ही गेले तर किती कॅलरीज बर्न केले, किती किलोमीटर चालले त्याचेही आहे. आणि जर तुम्हाला मोबाईल म्हणूनही वापरता येईल, तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट वगैरे भेटत आहे, कॉल लॉग्स भेटत आहे, मेसेजेस भेटत आहे, लँग्वेज भेटत आहे, फेसबुक व्हॉट्सअप पण तुम्ही याच्यावरतून यूज करू शकता, ट्विटर पण यूज करू शकता. तर अशा प्रकारचं आपलं वॉच भेटलं आहे. मी याच्यात आपला सेट केलेलं आहे ऑलरेडी, ब्लूटूथ कनेक्ट केलं होतं मोबाईलला. तर मी असंच एक नॉर्मली गाडीचा वॉलपेपर टाकला. तुमच्या मनाने तुम्हाला जोही वाटेल तुम्ही तो वॉलपेपर सेट करू शकता. सेम मी माझ्या फोनला वॉलपेपर सेट केला आहे, तोच जो की मी माझ्या वॉचला सेट केला आहे. असं काही आपलं पूर्ण एक सुंदर वॉच आहे. आणि आपला हा Realme 12 Plus 5G. तर असं काही होतं आपलं फोनचं आणि वॉचचं अनबॉक्सिंग. ओके गाईस, तर अशी होती आपल्या Realme 12 Plus 5Gची अनबॉक्सिंग, जो मी घेतला होता SS मोबाईल ओझरमधून. मला ही कुठल्याही प्रकारच्या स्मार्टफोन किंवा स्मार्ट वॉच किंवा पॉवर बँक, हेडफोन्स सगळं तिथं अवेलेबल आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता. खूप सुंदर तिथला जो स्टाफ आहे तो पण एकदम फ्रेंडली आहे. बिंदास तुम्हाला जेही वाटेल तुम्ही बोलू शकता, किंवा इनफॅक्ट तुम्ही तुमचा मोबाईल रिपेअरिंग करू शकता. इतकी सुंदर अशी तिथली सर्व्हिसिंग आहे. तर मला तर खूप आवडलं. त्यांनी मला एक वॉच पण दिले, स्मार्ट वॉच गिफ्ट. तर मला अजून चांगलं वाटलं. फुकटच्या गोष्टी कोणाला चांगल्या नाही वाटत. तर आता राहिला मुद्दा आपला की बाबा व्लॉग्स का येत नाहीये, व्लॉग्स का थांबले, व्लॉग्स बनवायचं सोडलं की काय. मेसेजेस. ओके, तर त्याचं कारण असं झालं की माझे सगळ्यात आधी मी रंगपंचमीला गेलो नाशिकला, आणि माझा जो जुना हँडसेट होता, म्हणजे माझा जो सॅमसंग A80 होता, तो खराब झाला. आणि माझा रंगपंचमीचा पूर्ण व्लॉग्सचे व्हिडिओ त्या डिव्हाइसमध्ये होते. तर त्याच्यामुळं तो डिव्हाइस मला रिपेअर करताच 1-2 दिवस गेले. त्यामुळं तो रंगपंचमीचा व्लॉग काही आला नाही, कारण मोबाईल मला पूर्ण फॉर्मॅट करावा लागला. आणि दुसरं कारण असं की माझे कॉलेजचे वायवा होते, तर त्याच्यामुळं मला काही टाइम भेटलाच नाही व्लॉग काढण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे माझे एक्झाम्स आहे आता, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली व्लॉग्सची. पण आता व्लॉग्स येणार आहे, रेग्युलरली व्लॉग्स टाकायचं मी ट्राय करेल. आणि तीच गडबड होती, व्लॉग्स काही सोडणार नाहीये, तुमचा व्लॉग्स येणारच आहे. पण थोडंसं प्रॉब्लेम्स आणि एका वेळी सगळे काम आल्यामुळे थोडंसं व्लॉगला ब्रेक झाला. पण मग आता काही ब्रेक होणार नाहीये, व्लॉग्स कंटिन्यू येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचंच आहे. 500 सबस्क्रायबरचा टार्गेट आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे. आणि याच्या पुढचा व्लॉग माझ्या दादाचं वेडिंग मंथ चालू आहे. तुम्हाला माहितीच असेल, ज्यांनी कोणी अजूनही दादाच्या साखरपुड्याचा व्लॉग बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दादाच्या साखरपुड्याचा व्लॉग बघायचा आहे. आणि त्याच प्रकारे आता दादाच्या प्री वेडिंग शूटला जायचंय आपल्याला. तर नेक्स्ट व्लॉग दादाच्या प्री वेडिंग शूटची येणार आहे. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे चॅनल. लवकरच भेटूया नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.